नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण प्रशासकीय विभाग बघा 6 आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारला आहे. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. हाजीपूर बघा या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, वाफेच्या इंजिनचा शोध कोण लावला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतामधली पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा मोनोरेल ही मुंबई या शहरामध्ये धावली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मराठवाडा बघा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? बघा सारनाथ येथील मूळ स्तंभावर विचारले एकूण किती सिंह आहेत? बघा एकूण या ठिकाणी बघा 4 सिंह आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आगकाडीच्या बघा निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग होतो? बघा आगकाडी बघा सर्वांना माहीत आहे. आगकाडीच्या निर्मितीसाठी विचारले कोणत्या पदार्थाचा उपयोग होतो? या ठिकाणी बघा पिवळा फॉस्फरस किंवा तांबडा फॉस्फरस कोणता असतो? या ठिकाणी आगकाडीमध्ये बघा तांबडा फॉस्फरस असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई बघा या ठिकाणी प्रसिद्ध दलाल स्ट्रीट आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा, अ लॉंग वॉक टू फ्रीडम बघा या नावाचं आत्मचरित्र हे कोणाचं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लॉंग वॉक टू बघा फ्रीडम हे बघा डॉक्टर नेल्सन मंडेला बघा यांचं आत्मचरित्र आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, श्रीहरिकोटा बघा हे उपग्रह प्रक्षेपण स्थळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? श्रीहरिकोटा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेल्युलर जेल विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सेल्युलर बघा जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा बघा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता.
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, युनिसेफ ही संस्था कोणासंबंधी आहे? बघा युनिसेफ बघा आंतरराष्ट्रीय संघटना आहे. कोणासंबंधी बघा संस्था आहे? गरीब जनता, स्त्रिया, लहान मुले, दुष्काळ पीडित. बघा युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्या बघा संबंधीची संस्था आहे युनिसेफ, लहान मुले. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय मिठागरांचा जिल्हा. मिठागरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मिठागरांचा जिल्हा म्हणजे रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोठे आहे? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कुठे आहे? राजमहेंद्री बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मानदेशी माणसं. मानदेशी माणसे बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मानदेशी माणसे बघा हे पुस्तक व्यंकटेश माडगुळकर यांचं पुस्तक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रँड स्लॅम. ग्रँड स्लॅम बघा हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधित शब्द आहे? तर लॉन टेनिस या खेळासंबंधित शब्द आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? संगणक बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, संगणक हे कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचं साधन आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून बघा तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? बघा याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नाशिक बघा या जिल्ह्यामधून बघा तापी नदी वाहत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सन 1904 मध्ये अभिनव भारत या नावाची बघा संघटना त्यांनी स्थापन केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बालकुपोषण. बालकुपोषण बघा संबंधित कार्य करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? बालकुपोषण बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? तर डॉक्टर अभय बंग, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी कोकणामधली नदी नाही? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली नदी नाही? बघा कोयना ही नदी या ठिकाणी बघा कोकणामधली नदी नाही, बाकी बघा या सर्व नद्या कोकणामधील नद्या आहेत. विषय क्रमांक पुढचा, संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? संघटित बघा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोका ॲक्ट, म्हणजे मोका हा कायदा या ठिकाणी वापर केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दीक्षाभूमी. दीक्षाभूमी हे महत्त्वपूर्ण ठिकाण कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? दीक्षाभूमी बघा हे महत्त्वपूर्ण ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना विचारली, खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना सन 1993 बघा या वर्षी झाली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अल्झायमर. अल्झायमर बघा हा विकार आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवासंबंधीचा विकार असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. अल्झायमर बघा हा मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मुंबई प्रांतामध्ये देवदासी बघा या प्रथेविरुद्ध बघा वीरा शिंदे यांनी बघा परिषद भरवली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं समिश्र बघा हे तांब्याचं समिश्र नाही? बघा तांब्यामध्ये काय नसते? तांब्याचं समिश्र कोणतं नाही? पितळ.
बघा तांब्यामध्ये पितळ असतो, ब्रॉन्झ असतो, जर्मन सिल्वर असते, स्टेनलेस स्टील बघा तांब्यामध्ये नसते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. तांब्याचं हे संमिश्र नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे कशासंबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 बघा कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गौतम बुद्धाने बघा सर्वात प्रथम उपदेश कुठे केला होता? तर सारनाथ या ठिकाणी बघा केला होता. तर सारनाथ हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये कोणी केलेली आहे? तर 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? रिझर्व्ह बँक बघा रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल सन 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा सोन्याची या ठिकाणी AU बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. आणि AG बघा कोणाची आहे? AG ही चांदीची आहे. MG मॅग्नेशियम. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे JK रोलिंग. JK रोलिंग बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, हंटर कमिशन. हंटर कमिशनची बघा नेमणूक केव्हा करण्यात आली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हंटर कमिशनची बघा नेमणूक सन 1882. सन 1882 मध्ये हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? बघा कटक मंडळे हे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कटक मंडळ बघा हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. कटक मंडळ हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेरी कोम बघा ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू आहे. कोणत्या राज्यासंबंधीची आहे मेरी कोम बघा ही मणिपूर राज्यासंबंधीची आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाल सरोवर बघा ही पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा संपूर्ण भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा पुणे हा जिल्हा या ठिकाणी पूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तोडा बघा तोडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तोडा बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डाफला ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? डाफला बघा सर्वांनी सांगायचे डाफला ही आदिवासी जमात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेचे भाग 2 मध्ये काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये काय आहे? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. भाग 2 मध्ये पहा नागरिकत्व बघा नागरिकत्व आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला होता? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1976 या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात? लोकसभेचे अध्यक्ष यांची निवड कोण करतात?
लोकसभेचे सदस्य करतात अध्यक्षांची निवड. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई उच्च न्यायालय. बघा योग्य उत्तर काय असेल? सन 1862 या वर्षी पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बेडूक हा कोणत्या वर्गातला प्राणी आहे? बेडूक उभयचर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक, महाराष्ट्र राज्य निमलष्करी दल कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं निमलष्करी दल कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचे बघा SRPF हे महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी निमलष्करी दल आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई व लिपिक बघा या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.